कलर्स मराठीवरील बाळूमामाच्या नावानं चांग भलं या मालिकेमध्ये ऋषीमुनींनी दिलेल्या वरदानामुळे रात्री बाळू घरात कोणाशीच काहीच बोलत नसतो. सुंदरा त्याला काय झालंय म्हणून विचारते, मात्र बाळू काहीच उत्तर देत नाही. आणि बाळू यापुढे सगळ्यांसमोर बोलताना आता भान ठेवावं लागणार असं स्वतःशीच बोलतो. इथे पंच तात्या काही गावकऱ्यांना घेऊन वाड्याबाहेर बसलेले असतात. पंच आणि तात्या अचानक गायब झालेल्या बाळूचाच विचार करत असतात. तितक्यात गावकरी त्यांना नेमकं झालंय तरी काय असं विचारतात. तेव्हा तात्या त्यांना घडलेला सगळा प्रकार सांगतात. त्या सगळ्या प्रकाराला ते चेटूक आहे असं म्हणतात. इथे मायप्पा बाळूचं असं अचानक बंद झालेलं बोलणं बघून हैराण असतात. सुंदरा त्यांना तुम्ही त्याला सांभाळून घ्या, तो बोलेल असं सांगते. पंचांच्या वाड्यावर माधू जातो. पंच माधूला बाळू आणि मायप्पाच्या घराचे हालहवाल विचारतो. त्यावर माधू त्यांना बाळू काहीच बोलत नाहीये असं सांगतो. दुसऱ्या दिवशी सकाळी पंच खाट्यावर पडलेला असताना वैजंत तिथे येते. तितक्या तिथे तात्या कोणते तरी पत्र घेऊन येतो. ते पत्र वैजंताच्या बेळगावच्या काकांचे असते. त्यात त्यांना मुंबईला जायचे असते, त्यामुळे ते त्यांच्या मोठ्या मुलीला पंचांच्या घरी ठेवणार आहेत असं लिहिलेलं असतं. तात्या ते ऐकून खूप खुश होतो. त्या मुलीचं नाव सुभद्रा आहे असं वैजंता सांगते. पंच सुद्धा ते नाव ऐकून भलतेच खुश होतात. इथे रात्री गंगू मायप्पा आणि सुंदराला मी उद्याच निघून जाते असं सांगते. मात्र सुंदरा आणि मायप्पा त्याला नकार देतात आणि मायप्पा जत्रा जवळ आली आहे तोपर्यंत तरी थांबा असं सांगतात. इथे मंगळू देवप्पाला बाळूचं बोलणं बंद झालंय त्याबद्दल सांगतो. त्यावर देवप्पा त्याला तुला काळजी वाटतेय की बरं वाटतंय असं उलट विचारतो. मंगळू बाळूची बाजू घेऊन बोलतो. त्यावर देवप्पा खूप चिडतो. यावेळी त्या बाळूला काहीतरी वेगळं मिळालं आहे असं देवप्पा मंगळूला सांगतो. आता यावर्षीच्या जत्रेत आपण देवी आईला नक्कीच पकडूया असं देखील तो सांगतो. बाळू हे सगळं ऐकत असतो आणि शेवटी मनाशीच बोलतो की या जत्रेला मी तुला नक्की दाखवून देतो की बाळू कोण आहे ते. आता जत्रेमध्ये नेमकं काय घडणार या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पहा बाळूमामाच्या नावानं चांग भलं, सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7:30 वाजता फक्त कलर्स मराठीवर. आणि मराठी टेलिव्हिजनच्या ताज्या घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा राष्ट्रीय मराठी शोबज.